नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या बी द बेस्ट या यूट्यूब चॅनलला. आणि आज आपण बघतो आहे क्लास 6 मराठी माध्यम यातील आपला जो 4th नंबरचा लेसन होता सजीवातील विविधता, त्याचा पार्ट 2 आज आपण बघणार आहोत. मित्रांनो, पार्ट 1 मी आधीच अपलोड केलेला आहे, तो तुम्ही जाऊन बघू शकता. तर चला सुरुवात करूया सजीवातील विविधता पार्ट 2. मित्रांनो, एक छोटासा रिकॅप आपण इथे करून घेणार की आपण फर्स्ट पार्ट मध्ये काय काय शिकलो. आपण तिथे झाडांची विविधता बघितली होती, बरोबर. मग आता विविधतेमध्ये आपण बघितलं की प्रत्येक झाड वेगवेगळ्या प्रकारची आहे. मग विविधता कशामध्ये आहे? त्यांच्या खोडामध्ये आहे, पानामध्ये, फुलांमध्ये आहे, बरोबर. हे सगळं बघितलं. मग त्याच्यामध्ये फुलांची विविधता बघितली, पानांची विविधता आपण बघितली. फुलांपासून फळ तयार होतात, त्या फळांमध्ये जे बीज असते ते एकबीजपत्री, द्विबीजपत्री आपण हे बघितलं. देन पानांमध्ये शिराविन्यास असतो, त्याचा उपयोग काय, हे सगळं डिटेल आपण फर्स्ट पार्ट मध्ये बघितलेलं आहे. आता आपण बघणार आहोत मुळे. त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? रूट्स असं म्हटलं जातं. आता याचा नेमका यूज कशामध्ये आहे की मुळं जमिनीमध्ये जातात, मातीमध्ये वाळतात, पण आपल्याला ते मुळं दिसतात का झाडांची? आपण आंब्याचं बघितलं तर त्याची रूट्स, त्याची मुळं आपल्याला दिसतात का? पिंपळाच्या वळाच्या झाडाचं रूट्स दिसतात का? नाही. पण आपल्या घरी जेव्हा पालक, संबार, मेथी ह्या जो भाजीपाला आणतो त्याची मुळं आपल्याला दिसतात. बघा इथे तुम्हाला पिक्चर मध्ये सुद्धा दिसेल की त्याची मुळं आपल्याला दिसतात. मग काय होते की किंवा जनावरांना जेव्हा कडबा आणतात, त्यांना खाण्याचा जो चारा असतो तो आणला जातो, मग ती मुळासकट उपटून आणला जातो, कारण की त्यांची मुळं कमजोर असतात आणि ती म्हणून इझिली ते उपटल्या जातात, इझिली ती काढल्या जातात. म्हणूनच तर आपल्याला त्यांची मुळं दिसतात. मग आता जेव्हा जोराचं वादळ आलं की मग त्याच्यामध्ये आपण पाहतो की ज्वारी, बाजरीची ही पिकं असेल तर ती मुळासकट उपडून जातात, कारण की त्यांची मुळं ही तेवढी घट्ट नसतात, म्हणून ती बाहेर निघून येतात. पण आपण बघितलं आंब्याचं, नारळाचं या झाडं अशी वाकून जातील, पण त्याची मुळासकट अशी आलेली आपण बघतो का? नाही, कारण की त्यांची मुळं खूप स्ट्रॉंग असतात. आणि इथे सुद्धा मुळांमध्ये त्यांचे जे रूट्स आहे त्याच्यामध्ये सुद्धा विविधता आपण म्हणजे असल्याची आपल्याला दिसून येते. पण जी मुळं बघतो की नाही त्याच्यामध्ये आपल्याला विविधता, डायव्हर्सिटी आपल्याला कशी आहे दिसून येते. जेव्हा आपण बघितलं की आपल्याला गवत उपटायचं असेल किंवा आपल्या इथे गार्डन असेल, गार्डन मधलं जे तण असतं, जे अनावश्यक रोपटी असतात, तुम्ही उपटून काढता तेव्हा त्यांची मुळं तुम्हाला दिसतात. मग आता त्यांच्यामध्ये सुद्धा व्हेरायटी आपल्याला दिसून येते. बघा आता तुम्ही काही मुळं उपटली तर ती मुळं ओढली खाली, जमिनीसकट काढली तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतंय की एक सरळ अशी दिसतो आणि त्याला अशी हे वेगवेगळे फाटे फुटलेले तुम्हाला दिसून येतात, बरोबर. मग याला काय म्हटलं जातं? याला म्हटलं जातं सोटमूळ. काय म्हटलं जातं? सोटमूळ. म्हणजे ज्याच्यामध्ये एक मेन असतो, हा एक मेन असतो आणि त्याला असे वेगवेगळे छोटे 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 असे तंतू असतात, यालाच म्हणतात सोटमूळ. पण काही अशी मुळं असतात की फक्त तुम्हाला अशी जाळ्यासारखी नेटवर्क अशी अशी खूप सारं जाळं एकमेकांमध्ये गुंतलेलं तुम्हाला दिसून येतं. जसं गवताचं तुम्ही बघितलं असेल की गवताचं असते, तर मग ह्या गवताची ही कशी असतात? कमजोर असतात आणि यालाच काय म्हणतात? हे तंतू सारखे वेगवेगळे दिसतात आणि याला कोणती मुळं म्हणतात? तंतू मुळं असे म्हटलं जातं. म्हणजेच आता मुळांमध्ये दोन टाईप आहे, एक सोटमूळ आणि तंतुमूळ. सोटमूळ म्हणजे मेन असते त्याला मूळ आणि त्याला पार्ट्स फुटलेले असतात, आणि तंतूमध्ये वेगवेगळे सगळे असे तंतू सारखे असे नेटवर्क म्हणजे जाळीसारखं आपल्याला तयार झालेलं दिसून येतं. म्हणून हे काय झाले? मुळाचे प्रकार. इथे एक छानशी गंमत निसर्गाची किमया बघा. आता आपण काय शिकलो की तंतुमूळ, मुळांचे प्रकार शिकलो. एक काय आहे? एक तंतुमूळ आहे आणि एक काय आहे? सोटमूळ आहे, बरोबर. दुसरं काय आहे? सोटमूळ. आता हे जे मुळांचं प्रकार आहे त्यांचा आणि झाडांच्या पानांमध्ये आपण या आधीच्या पार्टमध्ये आपण शिकलो होतो शिराविन्यास. आपण बघितलं होतं की शिराविन्यास, समांतर शिराविन्यास आणि जाळीदार शिराविन्यास हे दोन प्रकार आपण बघितलं होतं. मग आता याच्यामध्ये सुद्धा एक थोडीशी लिंक आहे. बघा आता गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, मका, आता ही काय एक बीजपत्री वनस्पती आहे, म्हणजे त्यांचे दोन पार्ट होत नाही, त्या बीजचे दोन पार्ट होत नाही, एकच राहतं, बरोबर. तुकडे होतात पण ते एक समांतर नाही होणार.
बरोबर, एकबीजपत्री आहेत. कोणतं? गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, मका हे एकबीजपत्री आहे. मग या पानांना, मग यांची पानं कशी आहे? ही समांतर आहेत, एकमेकांना समांतर पानं आहेत. मग आता त्यांच्यामध्ये आपल्याला काय दिसते की समांतर पानं दिसते आणि त्यालाच काय म्हणतात? समांतर शिराविन्यास त्याला असतो आणि त्यांची मुळं कशी असतात? तंतुमुळं असतात. म्हणजेच आपण इथे शिकलो की याच्यामध्ये काय असते? तंतुमूळ आहेत. आता आपण इथे बघा, तंतुमूळ आहेत, मग त्यांची काय आहे? एकबीजपत्री आहे. एकबीजपत्री त्यांचं आहे, बीज आहे आणि त्यांचं काय आहे? समांतर शिराविन्यास आहे. हा फरक आहे, शिराविन्यास. बरोबर, म्हणजेच तुम्हाला काय दिसणार? गहू, ज्वारी, बाजरी याची पानं बघा, त्यांची मुळं अशी तुम्हाला तंतूसारखी दिसतील जर तुम्ही ती उपटून बघितली तर. त्यांचे बीज एकबीजपत्री असते आणि त्यांची पानं ही समांतर असतात. म्हणजे आहे की नाही त्यांच्यामध्ये एक काहीतरी लिंक. आता आपण दुसरं बघितलं आहे की मुळामधला दुसरा प्रकार बघितला, सोटमूळ बघितलं. मग सोटमूळ आहे. आता याच्यामध्ये द्विदल आहे, द्विदल असतात. त्यांच्या द्विदल बीज असते त्यांचं. बरोबर, त्यांचे बीज जे असते, बी असते, त्यांचे 2 पार्ट्स होतात. हरभरा, मग अजून आपण तुम्ही मूग, मोठ, मटकी यांचे द्विदल असतात. शेंगदाणा, भुईमुग आपण म्हणतो, त्याचे द्विदल बीज असतात. म्हणजे बीजचे 2 समांतर पार्ट्स होतात आणि त्यांचं काय आहे? त्यांचं जाळीदार शिराविन्यास आपल्याला दिसतो. म्हणजेच याच्यामध्ये सुद्धा आपल्याला फरक असलेला दिसून येतो, एक म्हणजे काहीतरी आहे. आता तुम्हाला लक्षात येईल, समांतर शिराविन्यास असेल म्हणजे त्यांचं एकबीजपत्री आहे, बी त्याचं एकच राहणार, त्याचे 2 तुकडे नाही होणार आणि त्यांची मुळं अशी तंतूसारखे असतील. आणि द्विदल असेल, ज्याचे 2 पार्ट्स होत असतील ज्या बीजचे, त्यांची मुळं सोटमूळ म्हणजे एक मेण असते, त्याला पार्ट्स निघाले असतात आणि त्यांची पानं कशी असतात? जाळीदार असतात. मग आता तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या पानांचं ऑब्झर्वेशन करा. त्यांचं बीज म्हणजे कोणत्या प्रकारचं आहे, त्यांचं मूळ कोणतं आहे आणि त्यांच्या पानांचा प्रकार कसा आहे, शिराविन्यास कसा आहे, ते मला कमेंटमध्ये जरूर कळवा. तर आता इथे तुम्हाला ही कन्सेप्ट क्लिअर झालेली असेल, मला आशा आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका, जेणेकरून नवीन येणारे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. आता नेक्स्ट पार्ट आपल्याला काय दिलेला आहे ते आपण बघणार आहोत. मग आता आपण ही मुळं बघतो, मग त्यांचा उपयोग कशासाठी आहे? ती मुळं असतात तरी कशाला? ती जमिनीला म्हणजे झाडांना ती आधार देण्याचं काम करतात, जमिनीतलं पाणी शोषून घेतात, झाडांची वाढ होण्यासाठी अन्न तयार करण्याचं काम कोण करतं? अन्न तिथे तयार झालं, अन्न तयार म्हणजे झाडं तर स्वतःचीच अन्न तयार करतात, पण अन्न तयार झाल्यानंतर स्टोअर करण्यासाठी त्यांचं स्टोअर हाऊस कोणतं असतं? ते मुळं असतं. बरोबर, म्हणजेच त्या मुळांचं एक इम्पॉर्टंट काम आपल्याला दिसून येते. मग आता वेगवेगळ्या टाईपची मुळं आपल्याला दिसून येतात. जसं आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं होतं, गवताची मुळं ती तंतूसारखी असतात. बरोबर, त्यालाच काय म्हटलं जातं? केशरमुळं असं म्हटलं. बारीक धाग्यांसारखी जी असतात त्याला केशरमूळ असं सुद्धा म्हणतात. मग यांचं काम काय आहे? की जमिनीतलं पाणी शोषून घ्यायचं आणि पूर्ण झाडाला, पूर्ण फांद्यांपर्यंत, पानांपर्यंत, फुलांपर्यंत, फळांपर्यंत पाणी पोहोचवण्याचं काम कोण करतं? मुळं करत असतात. बरोबर, मग आता ही मुळं कोणती कोणती आहे? तर आता बघा, तुम्ही पालक, मेथी आणली तर तुम्ही त्यांची मुळं कधी खाल्लेली आहे का? नाही, आपण त्यांची पानच खातो, मुळं ती टाकून देत असतो. बरोबर, ती आपल्या यूज मध्ये येत नाही. पण गाजर झालं, हे काय? एक रूट झालं, एक मूळ झालं. मुळा हे काय? एक रूट झालं. आपण त्याची पानं ही टाकून देतो आणि गाजर खातो, मुळा खातो. बीट हे सुद्धा एक रूटच आहे आणि हे एक मूळच आहे. तर ते आपण खातो, त्याची पानं खातो का? नाही. मग बटाटा, आपण आपल्या इथे बटाट्याची भाजी करतो, तर ते पण एक रूटच आहे. म्हणजेच काही रूट आपण खातो, तर काही यांची आपण पानं खातो. तर रूट म्हणजेच मुळं, झाडांची जी मुळं आहे त्यांच्यामध्ये सुद्धा विविधता असल्याची आपल्याला दिसून येते. इथे आपण एक नवीन कन्सेप्ट शिकतो आहे आणि त्या कन्सेप्टला काय म्हणतात? अधिवास असं म्हटलं जातं. आता अधिवास म्हणजे नेमकं काय? आता त्याच्यासाठी एक एक्झाम्पल आपण बघू की काही म्हणजे
काही अशा वनस्पती असतात त्या पाण्यामध्येच वाढतात. आता आपल्याला कमळाचं फूल हे पाण्यामध्ये चांगलं फैलतं, पाण्याचे असे दाट असं त्यांचं होऊन जाते कमळाचे फुलं. काही पानगवत असते, गवत असते ते पाण्यामध्ये वाढतं, पाण्यामध्ये त्यांची ग्रोथ होते, तर ते पाण्यामध्ये असं फैलून जाते, तर आपल्याला त्याच्या खाली पाणी आहे हे सुद्धा लक्षात येत नाही. म्हणजे त्यांची वाढ कुठे होते? पाण्यामध्ये. मग त्या कमळाला आपण उठून जमिनीत लावलं तर त्यांची वाढ होईल का? नाही, कारण की त्यांना वाढीसाठी पोषक जे वातावरण आहे ते कुठे मिळते आहे? पाण्यामध्ये मिळते. म्हणजेच त्यांच्या पाण्याचा अधिवास, म्हणजे त्यांना राहण्यासाठी त्यांना अनुकूल असणारं जे वातावरण आहे त्याला काय म्हटलं जातं? अधिवास असं म्हणतं. म्हणजेच कमळाचा अधिवास कोणता आहे? जलीय अधिवास आहे. जल म्हणजे पाणी, पाण्यामध्ये राहणारा अधिवास आहे. मग आता तुम्हाला विचारलं की कमळाचं, आता फिल इन द ब्लँक्स मॅच द पेअर मध्ये विचारलं की कमळाचा अधिवास कोणता, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे की कमळाचा अधिवास कोणता आहे? जलीय अधिवास आहे. बरोबर. मग आता आपण बाभूळ, निवडुंग, बोर यासारखी झाडं पाण्यामध्ये नेऊन टाकली, लावली तर ती वाढतील का? नाही, ती खराब होऊन जाणार, तिथे सडून जाणार. त्यांना कसं आहे? शुष्क म्हणजे म्हणजेच कमी पावसाच्या पाण्यामध्ये, म्हणजे जिथे पाणी कमी आहे अशा ठिकाणी बाभळीची झाडं तुम्हाला वाढलेली दिसून येतात, निवडुंगाची झाडांची वाढ झालेली दिसून येते. पाण्यामध्ये ते नाही वाढणार. म्हणजेच त्यांचा अधिवास कोणता? त्यांच्यासाठी राहणारा आवश्यक वातावरण कोणतं आहे? शुष्क वातावरण हे त्यांचं वातावरण झालं. बरोबर. आता आपण बघितलं की वाळवंटी प्रदेशमध्ये जे कॅक्टस आहे ते कॅक्टस आहे ना, तर ते कॅक्टस तिथे चांगलं वाढते. पण हिमालयामध्ये ते कॅक्टस नेलं आणि हिमालयामध्ये जाऊन लावलं तर त्यांची ग्रोथ होणार का? किंवा हिमालयामध्ये जे सूचीपर्णी झाडं आपल्याला दिसून येतात त्या झाडांसाठी वाढणारं जे थंड वातावरण आहे ते वातावरण आपल्याकडे आहे का? नाही. म्हणजेच प्रत्येक झाडासाठी त्याला आवश्यक असणारा जमिनीचा प्रकार, त्याचं तापमान, तसेच त्या ठिकाणी आजूबाजूला असणारं इतर सजीव, या सगळ्या गोष्टींचा संबंध कशामध्ये येतो? अधिवासमध्ये येतो. मग आता ही इम्पॉर्टंट डेफिनेशन आहे तुमच्यासाठी. मग लक्षात ठेवायचं की नेमकं अधिवास म्हणजे काय? तर अधिवास म्हणजेच कोणत्याही वनस्पतीला किंवा प्राण्यांना, वनस्पती किंवा प्राणी यांना जगण्यासाठी त्यांना जमिनीचा प्रकार, त्यांचं तापमान, सूर्यप्रकाश, त्यांच्यामध्ये आजूबाजूला असलेलं वातावरण हे त्यांच्या वाढीसाठी जे आवश्यक पोषक घटक असते त्या पोषक वातावरणाला काय म्हटलं जातं? अधिवास असं म्हटलं जातं. बरोबर. आता ही कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर झालेली असेल अशी आशा आहे. इथे तुम्हाला एक छानशी ऍक्टिव्हिटी दिलेली आहे आणि हा गेम तुम्हाला क्लासमध्ये सुद्धा करायचा. आता हा गेम तुम्ही तुमच्या टीचर सोबत करू शकता किंवा तुम्ही मित्रांमध्ये सुद्धा खेळू शकता. मग आता तुम्ही काय करायचं? आपले एक पेज घ्यायचा, पेन घ्यायचा आहे तुम्हाला. मग आता तुम्हाला एक जण, तुम्ही काय करणार की एक जण बेल म्हणजे काहीतरी एक आवाज करणार. बरोबर. मग आता आवाज केला की तुम्हाला 5 मिनिटं दिले जातील किंवा 2 मिनिटं दिली जातील. मग 2 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 प्राण्यांची नावं लिहायची आहे. मग आपण खेळतो नाही का, आम्ही लहान असताना आम्ही खेळायचो नाव, गाव, वस्तू, प्राणी. मग एक अक्षर घ्यायचा आणि त्याच्यावरूनच, समजा म अक्षर घेतला तर नावावरून मग प्राण्याचं नाव, गावाचं नाव, एखाद्या मुलीचं नाव, अशा प्रकारे आम्ही गेम खेळायचो. तर तशाच प्रकारे मग आता आपण प्राण्यांची नावं लिहिली, मग त्याच्यामध्ये आपल्याला आठवतं अरे मग कोणता प्राणी लिहायचा. मग आता अशा प्रकारे तुम्ही लिस्ट केली. मग आता तुम्हाला लक्षात येईल की 4 पायांचे प्राणी तुम्ही जास्त मॅक्झिमम मुलांनी लिहिलेले असतील. मग 4 पेक्षा कमी पाय, म्हणजे कमी पाय आहे का, अशी कोणते प्राणी आहे का, किंवा असे कोणते पक्षी आहेत का, अशी नावं तुम्हाला आठवतात का? तर ही लिस्ट तुम्हाला करायची आहे. आणि हा छान इंटरेस्टिंग गेम आहे. तुम्ही पण खेळून बघा कशी मजा येते आणि मला कमेंटमध्ये जरूर कळवा. मग आता तो गेम मुलांनी खेळला क्लासमध्ये. मग आता त्यांनी काय केलं की जी नावं लिहिली मग ती त्यांना ब्लॅकबोर्डवर लिहायची होती. मग आता रमेश उठला आणि रमेशने वाचून दाखवलं की मी ह्या प्राण्यांची नावं लिहिली. मग तो त्याच्या लिस्टमध्ये कोणता होता? एक कावळा होता. मग सगळेजण हसले, अरे कावळा काय पक्षी, कावळा तर पक्षी आहे, तो काय प्राणी आहे? मग त्याचा तू लिस्टमध्ये काय नाव लिहिलं? आपल्याला तर फक्त प्राण्यांची नावं लिहायची होती. मग आता सुषमा उठली. मग सुषमाने पण आता सगळं नावं लिहिली आणि तिला काही सुचलंच नाही. मग तिने काय म्हटलं की मच्छर, डास असं लिहिलं. मग सगळे पुन्हा हसले, अरे डास काय प्राणी आहे का? तो तर किडा आहे, प्राणी थोडी ना आहे. मग आणखीन सगळेजण हसले. मग आता लक्षात येईल की अनेकांनी फक्त जेव्हा प्राण्यांची नावं सांगितली मग त्यांना कोणती नावं आठवली? गाय, म्हैस, कुत्रा,
हत्ती, वाघ, सिंह अशी 4 पायांची प्राणी त्यांना आठवली. पण त्यांना वटवाघूळ, झुरळ, गांडूळ यासारखे किडे त्यांच्या लिस्टमध्ये नव्हतीच. म्हणजे त्यांच्या लिस्टमध्ये फक्त प्राण्यांची नावं होती. किड्यांची नावं होती का? नाही. मग आता आपल्या लक्षात येते की प्राण्यांमध्ये जसं वनस्पतींमध्ये विविधता आहे तशीच प्राण्यांमध्ये सुद्धा विविधता आहे. काही प्राणी जंगली आहे, काही प्राणी पाळीव आहे, काही कीटक आहे, तर काही पक्षी आहे. म्हणजेच प्राण्यांमध्ये असलेली सुद्धा विविधता आहे आणि तेच आपण इथे शिकणार आहोत. मग आता आपल्याला लक्षात आलं की प्राण्यांमध्ये तर विविधता आहे. मग आता हे जे कीटक झाले, पक्षी झाले, हे काय आहे? हे सुद्धा प्राणीच आहे. मग आता आपल्याला 2 प्रकार आहे. फक्त एक सजीवांचे 2 प्रकार, एक वनस्पती आणि प्राणी. मग प्राण्यांमध्ये आपण सुद्धा आलं, मनुष्य सुद्धा प्राण्यांमध्येच आला बरं का. मग आता नदीच्या, तलावाच्या, पाण्याच्या ठिकाणी जे छोटे छोटे किडे दिसतात, जे सरपटणारे असतात, जसं साप झालं, देन गांडूळ झाले, हे सरपटणारे प्राणी झाले, तर यांच्यामध्ये सुद्धा काहीतरी फरक आहे आपल्याला दिसून येतो. मग आता हे वेगळ्या ठिकाणी राहतात. मग आपल्या आजूबाजूला आपले जे जंगली प्राणी मी म्हटलं की कांगारू झालं, शहामृग झालं, जिराफ झाले, हे कुठे राहतात? त्यांना त्यांच्या वातावरणासाठी म्हणजे जसं त्यांच्या वाढीसाठी आवश्यक पोषक वातावरण असेल त्याच वातावरणामध्ये ते राहतात. म्हणजेच काय, अशा आपल्या वाढीसाठी जे पोषक आवश्यक वातावरण असतं, ज्या वातावरणामध्ये या प्राण्यांची, कीटकांची, वनस्पतींची वाढ होते, त्यालाच ते काय म्हटलं जातं? अधिवास असं म्हटलं जातं. म्हणजेच प्रत्येक प्राण्याचा अधिवास वेगळा, प्रत्येक कीटकाचा, प्रत्येक पक्ष्याचा अधिवास हा वेगवेगळा राहतो. ते आपल्या परिस्थितीशी ते जुळवून घेत असतात आणि आपल्या अधिवासाप्रमाणे ते त्यांची वाढ आणि ग्रोथ होत असते. मग आता बघा की अधिवास म्हणजे नेमकं काय. आता आपल्याला लक्षात आलं की अधिवास म्हणजे काय, तर प्रत्येक प्राण्याला त्या परिसरातील त्याचं तापमान, त्याला मिळणारं अन्न, त्या परिसरातील इतर प्राणी यांच्यावरून त्यांची ग्रोथ होत असते आणि यालाच काय म्हटलं जातं? त्या प्राण्यांचे अधिवास असं म्हटलं जातं आणि ही IMP डेफिनिशन आहे. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. मग आता हिमालयामध्ये जो थंड प्रदेशामध्ये राहणारा अस्वल आहे, तो आपल्या इकडच्या जंगलात आणून ठेवला तर तो राहील का रे बाबा? नाही राहणार. त्याची वाढ होणार नाही, तो आपल्या वातावरणात राहूच शकणार नाही. जर आपल्याकडचा उंट, वाळवंटातला उंट तिथे हिमालयामध्ये नेऊन सोडला तर तो राहू शकेल का? नाही. कारण की त्याचं वातावरण, त्याचं तापमान, त्याला मिळणारं अन्न हे कुठे आवश्यक पोषक वातावरण आहे त्याला त्याच्या वाढीसाठी वाळवंटामध्येच आहे. म्हणजेच आपल्या लक्षात येतं की जे प्राणी पाण्यामध्ये राहतात, जसं मगर झालं, सुसर झालं, हे प्राणी कुठे किनाऱ्यालगतच आपल्याला राहिलेले दिसतात. म्हणजेच पाण्याजवळचे आहे. मास्यांना आपण पाण्याच्या बाहेर ठेवू शकत नाही. म्हणजेच त्यांचा अधिवास कोणता आहे? पाणी आहे, जलीय अधिवास आहे. म्हणजे आपल्या लक्षात आलं की प्राण्यांना सुद्धा अधिवास हा वेगवेगळा लागत असतो. मग आता इथे बघा की इथे छान इंटरेस्टिंग सांगितलेलं आहे की आपल्याकडे म्हशी तर रस्त्यांवर चालताना आपल्याला दिसून येतात. आपण म्हैस म्हटलं की आपल्याला काही इतकं नवल विशेष वाटत नाही. पण काही देशांमध्ये त्यांनी काय केलं, या म्हशीला एका झू मध्ये ठेवलेलं आहे. बघा, म्हैस आपल्यासाठी कॉमन झालेली आहे. तिला आपल्या इथलं अधिवास, आपल्या इथलं वातावरण सूट झालेलं आहे, म्हणून आपल्याला प्रत्येक ठिकाणी म्हैस हा प्रकार दिसतो, हा प्राणी दिसतो. पण काही ठिकाणी त्यांच्यासाठी हा एक वेगळा प्राणी आहे आणि म्हणून त्यांनी तो झू मध्ये ठेवलेला आहे. मग लोक ते पैसे भरतात आणि जाऊन पाहायला मिळतात. तर बघा किती आश्चर्याची गोष्ट आहे ना. तर असेच प्राणी आपण आपल्याकडे जे दिसत नाही ते पण आपण झू मध्ये जाऊन बघतो, कारण की तिथे त्यांना पोषक असा अधिवास तयार केला जातो आणि म्हणूनच त्या वातावरणात ते राहतात. म्हणजेच आपल्या लक्षात आलं की प्राण्यांमध्ये सुद्धा विविधता आहे आणि ते आपल्याला आवश्यक असलेल्या अधिवास इथेच राहतात. बरोबर. प्राणी आता काही जमिनीवर राहतात. जमिनीवर म्हणजे काय? भूचर असं म्हणतात. भू म्हणजे जमीन आणि चर म्हणजे फिरणारे. जे जमिनीवर फिरतात, जमिनीवर राहतात, त्यांना भूचर असं म्हटलं जातं. मग आता आपल्याला माहिती आहे भूचर मध्ये काय आहे. वाघ, बकरी, कोल्हा, लांडगे अशी पुष्कळशी नावं आपल्याला दिसतात जे जमिनीवर राहतात. चर म्हणजे फिरणारे, म्हणजे जमिनीवर हालचाल करणारे, चालणारे, धावणारे, उड्या मारणारे असे प्राणी असतात आणि त्या प्राण्यांना काय म्हटलं जातं? भूचर प्राणी असं म्हटलं जातं.
बरोबर. काही प्राणी बिळामध्ये राहतात, काही पाण्यामध्ये राहतात. बरोबर. म्हणजे ते प्रत्येक आपल्या अधिवासाला अनुसरून तिथल्या वातावरणामध्ये ते त्यांची वाढ होत राहते आणि तिथे ते सुरक्षित राहतात. आता प्राण्यांच्या प्रकारामध्ये आपण पहिला प्रकार पाहिला की भूचर म्हणजे जमिनीवर राहणारे. पण काही प्राणी असे असतात की ते पाण्यामध्ये राहतात. मग आता प्राण्यामध्ये राहणारे आपल्याला आठवतं की मासा आहे. मासा पाण्याशिवाय बाहेर राहूच शकत नाही. ते काय करतात, आपल्याला त्यांना जी कल्ले असतात त्या कल्ल्याच्या सहाय्याने ते पाण्यातील ऑक्सिजन श्वसन करतात आणि ते पाण्यावर राहतात. जर त्यांना पाण्यातून बाहेर काढलं तर ते राहू शकतील का? नाही, ते राहू शकत नाही. म्हणजेच ते पाण्यात राहतात. पाणी म्हणजे काय? जलचर. म्हणून जे प्राणी पाण्यात राहतात त्यांना काय असं म्हटलं जातं? जलचर प्राणी म्हटलं जातं. मग आता आपल्याला काही दिसून येतं की काही प्राणी असे आहे की काही पाण्यात सुद्धा राहतात आणि काही जमिनीवर राहतात. मग त्याच्यामध्ये कोण कोण येतो? साप येतो, बेडूक आहे, मगर आहे. हे जमिनीवर असतात आणि पाण्यामध्ये सुद्धा असतात, म्हणजे दोन्ही ठिकाणी असतात. म्हणून दोन्ही ठिकाणी जगणारे असतात म्हणून त्यांना काय म्हटलं जातं? उभयचर. उभय म्हणजे दोन्ही ठिकाणी, पाणी आणि जमीन दोन्ही ठिकाणी राहणारे त्यांना काय म्हटलं जातं? उभयचर असं म्हटलं जातं. पण आता आपण बघितलं की काय आहे, मग हे काय करतात उभयचर? ते पाण्यामध्ये जास्त वेळ नाही राहू शकत. पण मग त्यांना जेव्हा ऑक्सिजनची गरज लागते, पाण्याचं करतात, पाण्यामध्ये राहतात ते, पण त्यांना जेव्हा श्वास घ्यायचा असते तेव्हा ते आपलं डोकं पाण्याच्या बाहेर काढतात आणि ते बाहेरचं ऑक्सिजन घेतात. म्हणजेच हे उभयचर पाण्यामध्ये आणि जमिनीमध्ये दोन्ही ठिकाणी राहू शकतात. मग आता आपला तिसरा प्रकार बघितला आपण, हा पक्षी. पक्षी झाडावरच राहतात, ते आकाशामध्ये नेहमी उडत राहतात. म्हणून त्यांना काय म्हटलं जातं? खेचर असं म्हटलं जातं. म्हणजे आकाशामध्ये विहार करणारे असं म्हटलं जातं. आता हे सगळं इम्पॉर्टंट आहे. म्हणजे तुम्हाला जर फिल इन द ब्लँक्स मध्ये विचारलं की उभयचर प्राणी कोणते, देन भूचर कोणते, जलचर कोणते आणि खेचर कोणते, तर ते प्रकार तुम्हाला सांगता आले पाहिजे. बघा मित्रांनो, आपलं इथे आपण जे आहे सायन्स शिकतो आहे, पण आपलं सायन्स आपल्या पौराणिक साहित्यामध्ये किती प्रगत होतं त्याची कल्पना आपल्याला इथे येणार आहे. मग आता आपल्याला आपले जे खूप वर्षापूर्वी होऊन गेलेले चरक ऋषी आहेत, आपल्या ग्रंथांमध्ये त्यांनी चरक संहिता, त्यांचा हा ग्रंथ आहे. मग आता हे ऋषी होऊन गेले, चरक ऋषी होऊन गेले आणि त्यांनी खूप वर्षापूर्वी जे वर्गीकरण केलं प्राण्यांचं, त्यांनी त्यांचा उल्लेख आपल्या ग्रंथामध्ये केला आणि तो ग्रंथ कोणता होता? चरक संहिता. मग आता त्यांनी कोणता कोणता उल्लेख केला बघा. केवळ जमिनीवर राहणाऱ्या, चिखलासारख्या दलदलीत राहणाऱ्या रान म्हशींसारखे प्राणी, त्याला अनुप असं म्हटलं गेलं. म्हणजेच काय, जे दलदलमध्ये रानम्हशी राहतात त्यांना अनुप म्हटलं झालं. मग झाडाच्या फांद्यावर राहणारे थनवाचर, जे आपण खेचर म्हटलं त्यांना त्यांनी थनवाचर म्हटलं. मग जे पाण्यात राहणारे माशासारखे आहेत त्याला आपण जलचर म्हणतो, त्याला त्यांनी वारिशया असं म्हटलं. आणि विहार करणारे हंस म्हणजे वारीचरा, म्हणजे वारी म्हणजे आकाशामध्ये जे प्रवास विहार करतात, आकाशामध्ये उडतात, म्हणजेच ज्यांना पंख आहे तसे पक्षी, त्यांना वारीचरा असं म्हटले. मग गुहेत जे प्राणी राहायचे त्यांना गुहाशया असं म्हटलं. म्हणजेच अशा ऋषींनी म्हणजे चरक ऋषींनी या प्राण्यांचं वर्गीकरण केलेलं आहे आणि हे किती जुनी गोष्ट आहे आणि आपल्या अध्यात्मामध्ये याचा उल्लेख केलेला आहे आणि ही खूप गोष्ट म्हणजे उल्लेखनीय गोष्ट आहे मित्रांनो. मग आता आपल्याला पाहिलं की आपल्याकडे हत्ती आहे आणि आपल्या आफ्रिकेतला हत्ती. मग हत्ती म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एकच प्रतिमा राहते, हत्ती आपल्याला असाच दिसतो. पण जर आपण बघितलं की तो हत्तीमध्ये सुद्धा फरक आहे, कारण त्यांचं वातावरण, त्यांना आवश्यक असणारं तिथले वनस्पती, त्यांची जमीन यांचा वातावरण म्हणजे त्यांचं जे वातावरण आहे, अधिवास आहे, हा दोघांचा वेगवेगळा आहे. म्हणून त्या हत्तींमध्ये आपल्याला फरक दिसतो. तसंच बर्फाळ प्रदेशामध्ये राहणारा अस्वल आणि आपल्याकडे राहणारा अस्वल यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला फरक दिसून येतो नाही का. म्हणजेच प्राण्यांच्या अधिवासामध्ये जसा बदल होतो तसाच प्राण्यांमध्ये सुद्धा बदल होतो. आपल्याला हे इथे शिकायला मिळालेलं आहे.
इथे आणखीन एक छान इंटरेस्टिंग माहिती आपल्याला मिळणार आहे. हा आहे वाळवंटातील उंट आणि हा लडाख येथील आहे उंट. आता दोन्ही म्हटलं की उंट तर आपल्या समोर राहिलेच, उंट एकसारखेच आहे. पण आता दोन्ही उंटांमध्ये बघितलं तर पिक्चरमध्येच तुम्हाला लक्षात येते की वाळवंटातील उंटाचे पाय कसे आहेत, लांब आहे, पण इथले पाय हे आखूड आहे. आता उंटाचे पाय लांब का बरं आहे वाळवंटातील? कारण की तिथे रेतीमध्ये त्यांचे पाय फसतात, ते फसू नये, त्यांच्या पोटाला चटके लागू नये, कारण की उन्हामुळे रेती गरम होते. मग ती रेतीचे चटके त्यांच्या पोटाला लागू नये म्हणून त्यांचे तिथले पाय उंच आहे. आणि लडाखमध्ये जे उंट आहे त्यांचे पाय आखूड असल्याचे आणि असे पसरट असलेले आपल्याला दिसून येते. त्यांना तिथे बर्फामध्ये सहज चालता येतं. मग आता त्यांच्या मानेवर, इथल्या बघा आपल्या वाळवंटातील उंटाच्या मानेवर केस नाही, पण इथल्या वाळवंट म्हणजे लडाखमध्ये जो उंट आहे त्यांच्या मानेवर आपल्याला केस असलेले दिसून येते. का बरं? कारण की तिथे थंड वातावरण आहे. मग त्यांच्या शरीराला ऊब राहावी, त्यांना गरमी मिळावी यांच्यासाठी त्यांच्या शरीरावर काय आहे की केस, जास्त मानेवर केस असल्याचे आपल्याला दिसून येते. त्यांच्या शरीराची रचना बघा की त्यांच्या शरीराचं पसरट आहे, म्हणजे त्यांच्या शरीरावर जर बर्फ पडत असेल तर तो थांबून राहिला नाही पाहिजे, अशी त्यांच्या शरीराची रचना आपल्याला दिसून येते. मग काय आहे की तसंच आता आपण मासे बघतो पोहताना हे करणं, तसंच त्यांची डोळ्यांची, म्हणजे आता इकडचे जे पापणे आहे मग आता हे काय खातात, पालापाचोळा खातात, नदीकाठचा जो असतात पालापाचोळा खातात. मग आता काय होते की त्यांच्या डोळ्यावर पारदर्शक अशी लेअर असते, आणि ती लेअर कशासाठी असते की जेव्हा वाळूचे कण वगैरे असतात ते उडून त्यांच्या डोळ्यात जाऊ नये याच्यासाठी त्यांच्या डोळ्यावर एक पारदर्शक अशी लेअर असते, आणि इकडे यांच्या केसांच्या डोळ्यांवर पापण्या असतात. म्हणजे हा फरक त्यांच्यामध्ये आपल्याला दिसून येतो. इथे आपला हा लेसन संपणार आहे, आणि या लेसन मध्ये आपण काय काय शिकलो ते आपण छोटंसं एक रिकॅप इथे बघणार आहोत. म्हणजेच काय बघितलं आपण, मूळ, खोड, पान, फुल हे काय आहे, वनस्पतीचे सगळे अवयव आपण बघितले आहे. मग मुळांची उंची, खोडाचं स्वरूप, मग प्रत्येकाच्या पानाचा आकार वेगळा आहे, बीजपत्रांची संख्या, फुलं आणि असणं नसणं, मुळाचे प्रकार हे कशामध्ये येते, हे वनस्पतीचं वर्गीकरण आहे आणि ते आपण शिकलो. मग आता वृक्ष आहे, आता वनस्पतीचे प्रकार बघितले, काय काही वृक्ष आहेत, काही झुडपे आहेत, मग काही वेली आहेत, वर चढणाऱ्या वेली आहेत, काही जमिनीवर पसरणाऱ्या वेली आहेत, म्हणजे या वनस्पतींचे गट सुद्धा आपण पाहिले. आता बीजमध्ये एकबीजपत्री आणि द्विबीजपत्री असे दोन प्रकार पाहिले आपण. मग आता जाळीदार आणि समांतर अशा शिराविन्यास, वनस्पतीचे जे पानं आहेत त्याच्यामध्ये शिराविन्यास हे आपण शिकलो. मग आता शिराविन्यास आणि मुळांचा प्रकार, आणि त्यावरून आपल्या लक्षात येते की ते झाड एकबीजपत्री आहे की द्विबीजपत्री आहे हे आपल्या लक्षात येते. मग नंतर आपण शिकलो की वेगवेगळे प्राणी, वनस्पती, त्यांना सोयीचं असलेलं वातावरण त्या परिसरात आढळतं आणि त्याला काय म्हणतात, अधिवास असं म्हणतात. मित्रांनो, इथे आपला हा लेसन संपलेला आहे. लगेचच आपण भेटूया या लेसन्सच्या क्वेश्चन आन्सर्स पर्यंत. तोपर्यंत थँक्यू.